कॅमेरा पुस जरा तो, मग लोक म्हणतात कॅमेरा नाही पुस. बोटाने कधी फिरत पुसतात का? अरे पण किती सुंदर झाला. तर आज आम्ही बाहेर पडलो गणपतीची शेवटची काही थोडीफार शॉपिंग आहे ती करण्यासाठी आणि आमच्या लक्षात आलं की अरे यार डोहाळे जेवणाला जायचं होतं आणि मी ह्या अशा अवतारात बाहेर पडले. त्यामुळे अशाच अवतारात आता मी जाऊन पटकन डोहाळे जेवणाला जाऊन येणार आहे. मी काट टाकतोय. आम्ही बालीवरनं आलो त्याच्यामुळे आमचा चेहरा पूर्ण खराब आहे आणि त्याच्यात आमच्या स्किनची ट्रीटमेंट केल्यामुळे त्याची असं स्किन निघते, जे काही सगळं टॅनिंग आहे ते सगळं तसं निघतंय, कुणाचं पण निघतंय आणि आम्ही असे काट टाकत आता चाललोय डोहाळे जेवणाला. नाही बोलायचं तेव्हा एकदम शांत. अरे पण मी काम करतेय तिथे, तुमचं काय चालू आहे? हिच ते चालू आहे. म्हटलं कुणाल वागतो ते त्याला मान द्या इथे कसं म्हणते आई तो बोलतो तर म्हटलं गप्प घेऊन राहा आणि मग नाही मी नाही बोलणार. अगं आपण आपल्यात बोलायचं असतं. मला ऑलरेडी आई आहे मान, ती ऋतुजाची मान सांभाळ, म्हणजे काय पडायला नको ती. तिला आता मलेरिया झालं, तिची जाम मान हलते. ऋतुजा आपण मग एक प्लॅन करूया. आपण आपल्यामध्ये रिस्पेक्ट देऊ कोण असेल तेव्हा, नंतर गेला की फाट्यावर मारू एकमेकाला, म्हणजे जसं आपण प्राजूला मारतो तसं नॅचरली. प्रणामची साडी. लेट्स गो. गप्पर. डोहाळे जेवणानंतर आम्हाला लगेच शॉपिंगला जायचं होतं, त्यामुळे आम्ही इथून लगेच निघालो. उद्या सकाळी निघायचं देवबागला जायला आणि आमची काही शॉपिंग झालेली नाही आहे, त्यामुळे आम्ही पटापट आता इथून जातोय. मॉलमध्ये जाणार, थोडीफार शॉपिंग करणार आणि त्याच्यानंतर घरी येऊन बॅग पण पॅक करायची आहे. नाही हो, असं थोडी काउंट केलं मी वेगवेगळ्या स्टाईलची म्हटलं, म्हणजे एक ते ब्लॅक ह्याचं, एक असं चेनवालं असं. शॉपिंग संपत नाही बाई. हा माणूस म्हणजे डेंजर आहे, दिसतो तसा नाही. हा काय परत रिसेप्शन ऋतुजाचे लग्न. ऋतुजा आणि बोलले ना तुला मुलगी शोधतोय. कोणाला? तुला? आई आणि ऋतुजा बोलले. आई नाही बोलली, उगाच आईवर नको ऋतुजा बोलली तुला मुलगी बघायची. तुम्ही केला असं येऊन बसलाय. ठीक आहे, भात घ्या. ते बिग बॉसच्या घरात मी हेच खाल्ले. असे दोन कॅमेरामन ठेवले. मग एक बेटा कसा आहे बेटा? थांब जरा व्हिडिओ घे रे. लगेच त्यांना काहीतरी सुचलंय आता. ए केस सेन्सरचं ना, आजकाल तर जाम कॅमेरा फ्रेंडली झालाय. तुमच्या आताची आपण क्वालिटी इम्प्रूव्ह केली ना. माझ्या घरचं मी आता काम दिलं दुसऱ्याला. काय आहे कुणाला? काय आहे त्यात? कसलं प्रेम आहे तुझं? चष्मा घाल नको रे, घाल नको. साधं घालू नको रे. ते बघ 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 प्रमोशन बघ, प्रमोशन बघ. थांब आता बघ. हा आता हा
तो काय म्हणत काय हा. या असं साधं काय खाल्लं नाही. हो हो काय हो पैशाचा आहे तो. मी काय फुकट आहे हे बघ, हे बघ. कुठलं तर माझं नको नको क्वालिटी तुम्ही त्याच्यासारखं करायला लागलं. तो एक रील बनवतो तो सारखं तो टाटा बिटा फोडतो. द्या मी आपण प्रॉपर आहे का म्हणजे अरे क्वालिटी हो कॉन्फिडन्स अरे शपथ अरे शपथ तुमचे याच्यावर आपटा. महाराष्ट्रातल्या लोकांनी याच्यावर आपटा. महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला. कॉन्फिडन्स बाई धनंजय पवार ब्रँड इज ब्रँड. हे बघ मी काय सांगायचं फुटला तर माझा नाहीतर गिऱ्हाईकाचा. हे बघ आम्हाला पहाटे 3:30ला निघायचं होतं आणि डीपी दादांनी सरप्राईज दिलं होतं आणि अजिबात आम्ही झोपलो नाही आणि तसंच तयारी करून 3:30ला निघालो. रात्रीचे 3 वाजले. आम्हाला आता गणपतीसाठी कोकणात जायला निघायचं आहे आणि हा माणूस आम्हाला अजिबात झोपू दिला नाही. नुसत्या गप्पा मारतायत ह्याच्या त्याच्या चाड्या करायला आलेत मुंबईला. काळजी घ्या. जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा. हो जातेच आहे मी. माहेरी चाललीस ना माहेरी चालले मग तिथून जा, सासरी पण जाणार. नीट बाळा नीट संसाराला लागले हो. जा मी माझं घर सांभाळेन तू जा. डीपी दादा अगदी मला पोचवतायत. ऑडीची चावी इथंच ठेव. ऑडीची चावी ठेवून काय करणार आहेस? याला सोडून. हा. कुठे गावाला? अरे बापरे घराची काळजी घ्या हो. बाय बाय. झोपा जाऊन आराम करा. लवकर जा शिक्षण जाव. चला निघालात की सांगा. वेळ नको जा ना बाबा. अपार्टमेंट आहे लोक झोपलेत. तर इथून आमचा गणपतीसाठीचा प्रवास सुरू होते. आता आम्ही चाललोय देवबागला. त्याच्यानंतर लगेच आम्हाला निघायचं आहे अलिबागला सुद्धा यायचं आहे आणि ही सगळी दगदग अवॉइड करण्यासाठी आम्ही आमच्यासोबत ड्रायव्हर घेतलाय कारण आमची खूप दगदग होणार आहे या सगळ्या दिवसांमध्ये आणि अति प्रवास होतोय. आम्ही निघालो होतो सकाळी 3:58 4 वाजता सकाळी निघालो आहे आणि जवळपास आता 2 वाजत आलेत. आम्ही पोहोचलोय कणकवलीला. कणकवलीला आम्ही थोडीफार शॉपिंग करायची ठरवली कारण घरात बरंच सामान घ्यायचं होतं. जे मी दरवर्षी दादरमधून घेते ते यावर्षी मी सगळं कणकवलीला घेतलं कारण मला जाणं शक्य झालं नाही आणि कणकवलीत आलं म्हटल्यावर मंदारला भेटलं पाहिजे ना. करतं की हे करतं पूर्ण सिद्धू विद्धू दिसतंय मंदार खूप दिवसांनी दिसलो. वळल्यानं ते दुखतं. काय मग लगीन बिगीन कधी? ओळखला तू सिद्धू कोणा ओळखलंय. आता मोठा माणूस ना तो गाडी गोडी घेऊन फिरता. येतला मग गणपती कितव्या दिवशी? तू तरी ये आधी. तुम्ही पहिले इकडे काय इलं या का तू आता आता चाललं परत जातलं परत येतलं हिला गाडी वळवल्या 8व्या दिवशी परत रे. 8व्या दिवशी येतलं मग असं. लगीन झाला ना. मग तुझा विसर्जन तुमच्या ह्याचा करूनच जातलो. किती दिवस? 11. तुम्ही 9व्या दिवशी हवा. 8व्या दिवशी पूजा तेव्हा इलात तरी चालत नाही जमला तर ठीक आहे. 9व्या दिवशी फक्त तुझा आवाजच ऐकू येतो रे. याच्यात जा ते याच्यात जा इकडून. काल डीपी दादा तुझी आठवण काढी होते. रात्रीची स्टोरी ती मी तुमका गाडी घातलेली आहे ना ती सांगते. मी डीपी दादा मी हा केलोय असं वगैरे सगळं सांगत होते. अरे मला येऊन जातो घंटा फोन पण नाही उचलत. अरे ते मोठा माणूस होतो सध्या. तुझी ऍक्टिंग करून नको. काल सगळं सांगे होते. काहीतरी घेऊन आला असता. कोण कोण इल्या तुझी औसिलिया घेऊन आणि कोण भेंड्याची भाजी म्हणजे आता ताच खातलं. भाजी बनवलेली आहे. खात नाही पण आपलं काहीतरी आता सध्या गोडा जेवण जेवचा माहिती पण गणपती उसळ बिसळ असता. उसळ कडधान्याचा चालता. भेंडे फक्त चल धबधब्यावर नेणार होतास काय? तुझा तो सिलेंडर कुठं आहे? छोट्या सिलेंडर
चल होय होय हो चला बाय भेटू. खूप दिवसांनी मंदारची आणि आमची भेट झाली आणि आता काही गणपतीत तर आमची भेट होतच राहील, पण आत्ता घरी गेलं पाहिजे. हरिण हरणा हरिण आणि हे सांबर हा कोल्हा. चंदन चंदन या किती रुपये? 10 रुपये होता कुडाळा. खरं सांगते 10 रुपये नव्हता. ही किती याची? 50. हा ही 50 आणत होती बरोबर सांगते. पण ती फ्रेश ना, ती जरा हिरवी होती ही पिकली. सून देवबागची मग तर देवबागची चाडवा भारीच असतात. मी देवबागचा दिचन नका चिपूड बरस होती. आणखी काय काय सांग, बोलत राह. काय काय मिळतं? भाजी काय काय होता? दोडकी होती मगाशी कापले. मग अशी कापलं कारली दे मला. तिथं माझं टोपली दे कारली माझं काय काय झालं मी विचारतो ते काय घेत. सगळ्यांकडचं थोडं थोडं घेत 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 जा. घेते तुझ्याकडे 2 घेतलं तिच्याकडे 2 सगळ्यांकडचं घेते मी. ही भाजीची काय ना? हा कुडाळहून मालवणला जाताना नेरुळपारला अशा बऱ्याच भाजीवाल्या काकी बसलेल्या असतात. तर एकाकडेच भाजी घेतली ना की मला असं वाटतं की पुढचीला पण वाटत असेल ना आपल्याकडनं घ्यावी, म्हणून यावेळेला मी एक मस्त आयडिया केली. सगळ्यांकडनं थोडी 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 अशी भाजी घेतली. काय तवशी तर घेतलंय मी. कारली घेतल्याची तुमच्या इकडे तवशी बारीक बारीक. ही भाजी एक बरी इतकी मोठी गावठी जून नाही मग ती नाही नाही, याच्यापेक्षा मोठी असते. ते गवळी आहेत ना. छोटी नको मोठी घेऊ. मोठी. कोळी कोळी घेऊ. गवळे आणि अशी ही सगळी खरेदी करून गाडीमध्ये सगळं सामान भरून आता आम्ही निघालोय देवबागला जायला. तर देवबागला गेल्यानंतर लगेच आम्हाला डेकोरेशन सुद्धा करायला घ्यायचंय. विचारूनच करून पेट्रोल डिझेल राहायचा. कधी चालू झाला यो? चालू कधी झालो? गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात महिने झालो आता. बरं आलं मग आता आमका देवबागेत जाऊ वरसून जाऊ बरं पडतला. आणि ओझरत पण असा आणि इनोव्हल पेट्रोल ऍव्हरेजला पण चांगला आहे. अच्छा हा. चारा खातो? वाघ चारा खातो का? बकऱ्या चारा खातात, बकरी चारे खातात. तू बकरी तू चल देव. जाम सामान आहे. हा चल जेऊया. मग रिकामा नको जाऊया, काहीतरी 2 गोष्टी घेऊन जाऊया. जाताना 2 गोष्टी नेऊया. मामा काय भूक लागली, जाम भूक लागली. घट्ट पकडा. जाम सामान आहे बाबा गाडीत. ऐका निधलेला ना, ऐते का घेऊन आणून घेऊ. ऐते का ही बघ झोपा काढून आली आहे. ही बघ हे प्रतीक काय म्हणतोस ले? कसा असले हे कोण द्या काय ले? जेवण वाढ जा, जेवण वाढ. कोण तू? नाही लग्नाच्या वेळी काढला तोच. बाजूला ग. आणि आता चालू होणार आमचं डेकोरेशन. आणि गणपती डेकोरेशन आम्ही काय करतोय हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्येच बघायला मिळेल. त्यामुळे या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.